नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, आज आपण शिंदोळा ह्या किल्ल्याकडे आलेलो आहोत. हा किल्ला जुन्नर ह्या भागामध्ये आहे. या किल्ल्यावर जात असताना एका झाडावरती हरणटोळ हा साप दिसला. देशातील सुंदर सापांच्या यादीमध्ये हरणटोळ या सापाने स्थान मिळवलेले आहे असे म्हटले जाते. हा साप कमी विषारी असून बहुतांशी हिरवळीतच राहतो असे सांगितले जाते. या सापाचा रंग हिरवा, पिवळा तर कधी तपकिरी या रंगाचा असतो. अनेकदा साप हा हिरव्या रंगाचा आपल्याला असल्याचे लक्षात येते. हा साप बहुधा हिरवळीतच असल्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. या सापाच्या विषाचा गंभीर परिणाम मनुष्याच्या शरीरावर होत नाही असे सांगितले जाते. मात्र उंदीर, ससा, बेडूक या प्राण्यांसाठी हरणटोळचे विष हे जीवघेणे आहे. हा साप दुर्मिळ सापांमध्ये येत नसला तरी फारच कमी ठिकाणी आपल्याला असल्याचे लक्षात येते. हरणटोळ हा पाली, सरडे, बेडूक त्याचप्रमाणे इतर कुरतरणाऱ्या प्राण्यांना खातो. तो एखाद्या भक्ष्याला डसून त्यामध्ये आपले विष सोडतो आणि नंतर त्याला अख्खा गिळून टाकतो. जरी याच्या विषाने मृत्यू होत नसला तरी चावण्यापासून लहान मुले आजारी पडू शकतात. तसेच मोठ्यांना मधमाशीच्या डंखाप्रमाणे जळजळ होते. हा साप पश्चिम घाटामध्ये जास्त आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी आढळतो. त्याची जीभ ही लांब असते, जिने तो आजूबाजूच्या स्थितीचा अंदाज घेतो. जेव्हा तो घाबरतो तेव्हा स्वतःला फुगवून मोठे असल्याचा प्रयत्न करतो. या सापाची सरासरी लांबी ही 150 सेंटीमीटर अर्थातच 5 फूट इतकी असू शकते. बंधूंनो, सदर माहिती ही वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे यांद्वारे एकत्रित केलेली आहे. यात काही चुका, कमी, त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.